नमस्कार मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलं नाही आहे, त्याचा उत्तरार्ध बाकी आहे अशी आपण नेहमी चर्चा ऐकतो. पण ऑपरेशन सिंदूर काहीच नाही असं एक भयंकर युद्ध, त्याचे ढग भारताच्या पूर्व सीमेवर गोळा होत आहेत. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे ती खरोखरच अतिशय स्फोटक आहे. तिचा जर उद्रेक झाला तर तो वणवा भारतात लगेचच्या लगेच पोचू शकतो. आसाममध्ये आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत. तिथे बांगलादेशी लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. 1 कोटीपेक्षा जास्त बांगलादेशी या राज्यांमध्ये आहेत आणि त्यामुळे बांगलादेशची दखल घेणं खूप आवश्यक आहे. बांगलादेशमध्ये शरीफ उस्मान नाव तुम्हाला माहिती आहे चांगलंच. शरीफ उस्मान हादी नावाचा एक विद्यार्थी कार्यकर्ता होता, ज्याची 12 डिसेंबरला गोळी झाडून हत्या करण्यात आली. तो जखमी झाला, त्याला इलाजासाठी सिंगापूरला हलवलं, पण तो वाचला नाही कारण गोळी घातली होती. हा उस्मान गेल्या वर्षी शेख हसीनांच्या सरकारविरुद्ध जे बंड झालं, उठाव झाला आणि त्याच्यात ज्या विद्यार्थी संघटना आघाडीवर होत्या त्याचा तो एक महत्त्वाचा नेता होता. बांगलादेशमध्ये 4-8 आठवड्यांमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुका होत असताना बांगलादेशमधल्या हिंसाचाराने त्याचा वणवा पेटलेला आहे. या विद्यार्थी संघटनांपैकी अनेक जण नंतर त्यांनी एक नॅशनल सिटीजन्स पार्टी NCP काढली आणि हा उस्मान हादी त्याच्यात सहभागी झाला नव्हता. तो स्वतंत्रपणे लढत होता, पण तो भारतविरोधी होता आणि भारताचा बांगलादेशमधला हस्तक्षेप, शेख हसीनांना त्यांनी दिलेला पाठिंबा वगैरे या सगळ्या गोष्टीचा तो विरोध करत होता. पण तो या इतर आघाडीच्या त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या नवीन पक्षात तो सहभागी झाला नव्हता. त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानंतर 1-2 दिवसातच अफवा पसरल्या की हे हल्लेखोर भारताचे आहेत, अज्ञात व्यक्ती. अशाही अफवा पसरवल्या की जे हल्लेखोर आहेत ते भारताचे नसले तरी ते पुन्हा पळून भारतात गेलेत आणि भारताने त्यांना आसरा दिला आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा जमाव, अर्थात हा जमाव काही नैसर्गिक नव्हता. जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशमधला एक वेगाने विस्तारणारा पक्ष आहे. पक्ष खरं तर ती संघटना आहे. ही संघटना इस्लामवादी आहे. जसं ISIS, मुस्लिम ब्रदरहूड, अल-कायदा, जे सगळे मुस्लिम समाज हाच एक देश आहे. जमातचा अर्थ तोच आहे, जमात-ए-इस्लामी, इस्लामी जमातीचं प्रतिनिधित्व करणारा. आत्तापर्यंत बांगलादेशच्या राजकारणात एक डावा पक्ष होता, सेक्युलर डावा पक्ष होता, तो शेख हसीनांचा आवामी लीग. त्याला तर या निवडणुकात लढायलाच बंदी केलेली आहे. दुसरा उजव्या विचारसरणीचा पक्ष होता BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. हा BNP जमातच्या मदतीने राजकारण करत होता, राजकारणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा सत्ता आली BNPची बांगलादेशमध्ये, तेव्हा जमातच्या ताकदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पण आता मात्र जमात किंवा जमातशी संबंधित लोक, की त्याच्याहून आणखीन उजव्या विचारसरणीचे लोक, त्यांना BNPच्या मदतीने सत्तेत यायचं नाही आहे. त्यांना BNPला पुढे करून सत्तेत यायचं नाही, त्यांना स्वतःलाच सत्ता हवी. आणि त्याच्यासाठी त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टी. आणि बांगलादेशमध्ये सगळ्यात सोपं टार्गेट जर कुठलं असेल तर ते भारत आहे. भारताने शेख हसीनांना दडवून ठेवलं आहे म्हणून भारतविरोधी आंदोलन वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि त्यामुळे गेल्या आठवड्याभरात 4-5 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, त्याची उजळणी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, या हादीला मारल्यानंतर बांगलादेश सरकारचे सल्लागार वगैरे असलेले प्राध्यापक मोहम्मद युनुस यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी, म्हणजे परराष्ट्र व्यवहार बघणाऱ्यांनी, भारतीय दूतावासातल्या लोकांना बोलवून त्यांना त्यांच्याजवळ काळजी व्यक्त केली. दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे भारताच्या राजदूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जे आंदोलन होतं ते उधळलं, बॅरिकेड्स लावले होते, बॅरिकेड्स ओलांडून लोकांनी आत जायचा प्रयत्न केला. त्यांना आवरलं नसतं तर त्यांनी दूतावासावर हल्ला करून तिथल्या लोकांना ठार मारलं असतं. मी
शब्दप्रयोग जपून करतोय, कारण अशा प्रकारचा हिंसाचार बांगलादेशमध्ये सुरू आहे. एका हिंदू व्यक्तीची, दास काहीतरी आडनाव होतं, त्याला लोकांनी ठेचून मारला, मारला आणि नंतर त्याला भर रस्त्यात झाडाला फासावर लटकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेशमधली माध्यमं, एकाच वृत्तसमूहाची डेली स्टार आणि प्रथम आलो म्हणजे एक इंग्लिश एक बंगाली वर्तमानपत्र आहे, त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. तिथे जाळपोळ करण्यात आली की तुम्ही निष्पक्ष नाही आहात म्हणून. हे या लोकांना वाटतं भारतात लोकशाही नाही आहे. बांगलादेशमध्ये वर्तमानपत्राची कार्यालये जाळण्यात आली, तोडफोड करण्यात आली, पत्रकारांना मारहाण करण्यात आली. आणि हे सगळं चालू असताना बांगलादेशमध्ये निवडणुका होत आहेत. मला पूर्णपणे खात्री आहे की बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी आता राजकारणात प्रवेश करणार आहे. कुठला राजकीय पक्ष, ते त्या नॅशनल सिटीजन पार्टी वगैरे यांना पुढे करून ते येतील. पण एकदा ते आल्यावर बांगलादेशमधल्या हिंदूंची अवस्था आणखीन बिकट होईल. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. शब्द काळजीपूर्वक ऐका, इट्स अ मॅटर ऑफ टाईम. बांगलादेशमधले हिंदू पलायन करतील आणि भारताने त्यांना स्वीकारलं नाही तर ते कापले जातील. अतिशय गंभीर परिस्थिती आहे. जर जमात सत्तेवर आला तर अतिशय गंभीर परिस्थिती ओढवू शकते. आणि हे सगळं कशासाठी चालू आहे तर या बांगलादेशमधल्या राजकारणाला कतारचा पाठिंबा आहे. तुम्ही म्हणाल कतारचं काय आहे एवढं, कारण कतारचं राजकारण आहे ते मुस्लिम ब्रदरहूड, इस्लामिक एकतेवर, कौमी एकता, त्याच्यावर विश्वास ठेवणारं आहे. आणि स्वतःच्या देशात जरी अतिशय आधुनिकीकरणाचे वारे वगैरे त्यांनी वाहू दिले असले तरी जगभरात सगळीकडे इस्लामिक सत्तांना, मुस्लिम ब्रदरहूड संबंधित संघटनांना कतारचं सरकार मदत करतं. कतार पैसा पुरवतं, पाकिस्तान त्याच्यामध्ये आत शिरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला ती माहिती असेल सगळी, चिकन स्नेक, ज्याला बंगालमधून आसाममध्ये जाण्याचा जो मार्ग आहे अतिशय चिंचोळा आहे. आणि त्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या राजकीय मोर्चांमध्ये भारताचा ईशान्य भारत कापून टाकायच्या धमक्या दिल्या जातात. मुद्दा असा आहे की बांगलादेशचं लष्कर काही करत कसं नाही. म्हणजे हाही प्रश्न आहे की आवामी लीग जर गेली किती वर्ष, 15 वर्ष जवळपास सत्तेवर असेल तर मग एवढा मोठा पक्ष आहे, त्यांचंही नेटवर्क असणार, ते लोक याला विरोध कसे करू शकत नाही. मला असं वाटतं कुठल्याही व्यवस्थेत जेव्हा काही लोक, मुठभर लोक हिंसाचार करायला लागतात, तोडफोड करतात, जाळपोळ करतात, तेव्हा बाकीचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत पक्षाचे ते स्वतःची ओळख दडवून बसतात. याच्यात एकच काळ्या ढगाभोवती चंदेरी किनार आहे, ती म्हणजे कदाचित बांगलादेशच्या लष्करांनी जर हस्तक्षेप केला आणि सत्ता ताब्यात घेतली. पण ती शक्यता आज कमी दिसते, कारण जसा याच्यामध्ये कतार आहे तसाच अमेरिकेनेही बांगलादेशला या सगळ्या मंडळींना पाठिंबा दिलेला आहे. अमेरिकेला याच्यामध्ये काय पडलेले मला खरंच कळत नाही आहे. तर अमेरिकेचं सरकार हे कतारच्या पैशावर पोचलं गेलेलं, अनेक उच्चपदस्थ ट्रम्प सरकारमधले कतारच्या पैशावर पोचले गेलेले, आणि त्यामुळे याच्यामध्ये अमेरिकेची भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे. हे मान्य आहे की त्यांना शेख हसीनाचं सरकार नको होतं. हेही मान्य आहे की शेख हसीनाचं सरकार बऱ्यापैकी भ्रष्ट होतं, थोडंसं लोकशाहीची गळचेप करणारं होतं. बट स्टील दॅट वॉज द बेस्ट अल्टरनेटिव्ह बांगलादेश हॅड. बांगलादेशमध्ये जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघता शेख हसीनाचं सरकार कितीतरी चांगलं होतं, पण हे आपलं ऐकलं नाही म्हणून अमेरिकेने हस्तक्षेप करून हे सरकार उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्यानंतर नवीन येणारं सरकार हे अमेरिकेच्या बाजूचं असेल असा भाबडा आशावाद त्याच्या मागे होता. अमेरिकेची अशी गोष्ट बरेचदा होते की कुठल्या गोष्टीतलं खोलवर काही माहिती नसते आणि हा माझ्या विरोधात आहे, तो माझ्या बाजूला आहे. कदाचित येणारं सरकार अमेरिकेच्या धार्जिण असेल, पण अशा प्रकारे जर हिंसाचार आणि अल्पसंख्याकांची सरकारच्या विरोधाची हत्या करणारं जर सरकार असेल तर तिथे अमेरिकन कंपन्या धंदा करू शकणार नाहीत, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे एकीकडे कतार, पाकिस्तान, अमेरिका, चीनची याच्यामध्ये काय भूमिका अजून पुरेशी स्पष्ट झालेली नाही आहे. पण चीनलाही अशा इस्लामिक मूलतत्ववादाच्या बाजूनी फारसा चीन उभा राहत नाही, कारण चीनला त्याचीही भीती वाटत असते. आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये काय होणार हे एक मोठं कोडं आहे. कदाचित इजिप्तमध्ये झालं तसं बांगलादेशमध्ये होईल का? होऊ शकतं. इजिप्तमध्ये असंच झालं की
तहरीर स्क्वेअर म्हणजे बराक ओबामांनी कैरो युनिव्हर्सिटीत भाषण केलं आणि शांतता आणि कशा प्रकारे आम्ही मुस्लिम जगाशी जुळवून घेणार आहोत वगैरे संदेश दिला, नोबेल पारितोषिक मिळालं, क्रांती झाली. अमेरिकेनेच कौतुक केलं की ही क्रांती लोकशाहीवादी आहे, कसे सगळे तरुण रस्त्यात उतरले, जेन झी वगैरे आलेले आहेत. प्रत्यक्षात त्या क्रांतीनंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यात मुस्लिम ब्रदरहूड पक्षाची सत्ता आली आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. मग इजिप्तमधल्या लष्कराने वाट बघितली आणि नंतर सत्ता ताब्यात घेतली. पण इजिप्तमध्ये लष्कर खूप ताकदवान होतं, पहिल्यापासूनच होतं. ती गोष्ट बांगलादेशच्या बाबतीत नाही आहे. मग अशा परिस्थितीत भारताने काय करायचं हा देखील प्रश्न आहे. कारण हे सगळे मी असं ऐकलं की भारताच्या सीमेवरही चाल करून येतले लोक मोर्चा घेऊन गेले होते. त्यामुळे अशी परिस्थिती झाली की जर लोकांचे लोंढेच्या लोंढे भारतात घुसायला लागले, प्रयत्न करायला लागले, एकीकडे हिंदू निर्वासितही घुसण्याचा प्रयत्न करतील आणि दुसरीकडे हे लोंढे भारतात घुसून विध्वंस करण्याच्या मनोवृत्तीने घुसण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना कसं हाताळायचं हे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या समोरचं चॅलेंज आहे, आव्हान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बांगलादेशबद्दल बोललं की अनेकांना आवडत नाही की काय कळकट देश आहे, जाऊ दे कशाला त्याच्यात बघायचं. पण बांगलादेशची लोकसंख्या 16 कोटी आहे आणि भारतात जेवढे लोक घुसलेले आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट लोक आणखीन घुसू शकण्याची भीती आहे. आणि त्यामुळे बांगलादेशमधल्या घटनांकडे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्यातल्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या बघितल्या पाहिजेत. जर हे सगळं काही न होता सगळं सुरळीत झालं तरी ती शक्यता आहे, पण ती कमी आहे. बांगलादेशमध्ये जमात किंवा असाच अतिउजव्या विचारसरणीचा इस्लामिक विचारसरणीचा पक्ष सत्तेवर येणार हे आता स्पष्टपणे दिसतंय. बांगलादेशचं लष्कर काय करतं त्याच्यावर बांगलादेशचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच सांगतो, पाहत रहा MH Voted.